आज बघा अकलूजचे दाजी आहेत आमचे, पिठेवाडीतच राहतात. पण ते म्हणले दाजी तुमच्या हातची पार्टी करायची. आपलं काय 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 बनवायचे दाजी? बिर्याणी मसाला, कोणती बिर्याणी? दम बिर्याणी, हा, अजून काय? सुक्क मटन, सुकं मटण बनवायचंय कोंबडीचं मटन, आणि कोंबडीचा मोकळा रस्सा करायचा आहे का? गावरा सकाळचा आहे भाऊ. आता सगळं टोटल सामान बघा, सामान दाजीने आणलंय सगळं. दाजीने सगळं सामान आणलंय, आम्ही सगळं करतोय बघा. योगा हे का, लसूण सोललाय, सामान सगळं आणलंय. आज मटण चिरून झालंय, मसाला झाला. आता ही दम बिर्याणी बनवायची, चिकन बिर्याणी, गावठी कोंबडीची बिर्याणी आहे बघा. ही मसाला सगळा करून ठेवलेला आहे आता व्यवस्थित. मटण बनवतोय आपण बघा. ही अद्रक टाकले, कांदा टाकला, थोडासा खडा मसाला टाकायचा, थोडासा, लय नाही बघा, एवढंच टाकायचा. हे लाल कांदा भाजायचा, चांगला चांगला भाजून द्या कांदा. आता आपण इकडे चरबी टाकणार आहे, हे टाकणार आहे तेल सुटायसाठी. हळद टाकायची याच्यात थोडेसे, मुरायला ठेवायचं. आता मटण, हळद, धना पावडर, मिठाचा घरकुल मसाला, बरका ना मोठा ना, कुठलं बी आणा, घरकुल मसाला. इकडं भाजच तर इकडं आपलं हे मिक्स करून ठेवायचं. असं तोपर्यंत भाजतंय. मित्राची पार्टी बरं का, आता चुलीवरच बनवायला सांगितलंय. माझा चुलीवचा व्हिडिओ बघितलाय म्हणून त्यांनी मला चुलीवलं मटण बनवायला सांगितलंय. असं आहे, मला फोन करून बोलावलंय, पाहुणं या चुलीवलं मटण बनवा. बरं आलो बघा. आता इथं बघा, कांदा लाल भाजलाय, लाल झाला कांदा. आता हे आपण मटण टाकायचं ह्याच्यात. झालं, आता फोडणी देऊन झाले. त्याच्यावर आता झाकण ठेवणार, वर पाणी ठेवणार, आतमध्ये पाणी सुटणार. आपल्याला आता चिकन बिर्याणीची तयारी करायची. थोडंसंच बिर्याणी एवढी, आणि ह्याच्यातलं बी सुकं बाजूला काढायचं आहे. मग आपण आधी ही शिजाय टाकणार. चिकन बिर्याणी नाही, गावठी कोंबडीची बिर्याणी आहे. आपण ह्याच्यात थोडंसं हळद टाकली बघा, धना पावडर टाकली, आणि थोडासा घरकुल मसाला टाकायचा. मीठ टाकू आपण जरा. आणि असं मिक्स करायचं सारखं, सगळं मिक्स केलं बघा. आता हे चिकन बिर्याणी म्हणलं का नाही, पटकन शिजती, पण ही लवकर शिजत नाही. आधी ह्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं, नंतर बिर्याणीचा मसाला टाकायचा. मटणाला पाणी सुटलंय का बघा. हा, पाणी सुटलं बरं का, हे का, किती मस्त पाणी सुटलंय. ठेवू आपण. पाणी थोडं टाकायचं वर, म्हणजे आता खाली पाणी सुटत. थोड्या पाण्यात मटण शिजवायचं, लय पाण्यात नाही, थोड्या पाण्यात पटकन शिजतं मटण. तेल टाकलं जरा, थोडं लय पण तेल यूज करायचं नाही. ह्याला कांदा जास्त टाकायचा, नेहमी कांदा जास्त लागतो बिर्याणीला.
ही चिकन बिर्याणी पाहिजे होती, लवकर शिजतं ना. या पाहुण्याने आणली अशी बिर्याणी. त्याला सगळा मसाला टाकला बरं का आधीच. बिर्याणी मसाला नंतर टाकायचा आहे. कांदा भाजत आलाय, टमाटर टाकतो का. बाहेर झालं लागेल का? बाहेर झालं लागेल का? चिकन बिर्याणीला चिकन शिजवलंय बघा. आता हे गावठी कोंबडी होती ना, पण थोडंसं पाणी रसा काढणार आहे आपण ह्याच्यातला. मटण शिजवून घेतलं बघा बोकडाचं. ह्याला फोडणी द्यायची. दम बिर्याणी आहे बरं का, पण मिक्स केलेली नाही, आतमध्ये मसाला आहे. हे पा दम बिर्याणी हो का. बस हे अशी टोटल राहणार दम बिर्याणी. हो का. हे मटण झाला, मटणचा रस्सा, मटण रस्सा, सुकं मटण बरं का हे.